सौरभ आणि समीक्षा एक सुखी जोडपं. मुंबईच्या उपनगरात राहणारं, दोघंही नोकरी करणाऱ्या वर्गातलं. संसार सुरळीत चालला होता. पण एके दिवशी सौरभच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडली. त्या रात्री सौरभ उशिरा घरी परतला. समीक्षा झोपलेली होती. मोबाईल टेबलवर ठेवून त्याने शर्ट बदलायला घेतला, तोच त्याच्या मोबाईलचा स्क्रीन चमकला. एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला होता, समीक्षा तुझ्याशी काहीतरी लपवतेय. सावध राहा. सौरभ दचकला. त्याने पटकन मोबाईल उचलला आणि नंबर चेक केला. नंबर अनोळखी होता. हा कुणाचा मेसेज असावा? कोण समीक्षा बद्दल असं का सांगत होतं? त्याने एक क्षणासाठी समीक्षेकडे पाहिलं. ती शांत झोपलेली होती. सकाळी त्याने सहज विचारलं, तुला कुणाचा काही संशयास्पद कॉल किंवा मेसेज आलाय का? समीक्षाने गोंधळून विचारलं, नाही का? सौरभने काही नाही असं म्हणत विषय टाळला. पण त्या दिवसापासून विचित्र घटना सुरू झाल्या. कधी घराच्या दरवाजाला कोणीतरी ठोठावून जात असे, तर कधी मध्यरात्री त्याला कोणीतरी पाठमोरं उभं असलेलं भासे. समीक्षा मात्र म्हणत होती की तो फक्त जास्त ताण घेतोय. एक रात्री मात्र सौरभला झोप लागत नव्हती. पाण्याचा ग्लास घेण्यासाठी तो किचनमध्ये गेला. तेव्हाच त्याला समीक्षा कुणाशी तरी फोनवर बोलताना दिसली. हो, त्याला अजून कळलं नाही. पण लवकरच कळेल. सौरभच्या हृदयाची धडधड वाढली. काय कळेल व कोणाशी बोलते ती? त्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात समीक्षा सावध झाली आणि फोन पटकन ठेवला. कोणाशी बोलत होतीस? त्याने थेट विचारलं. समीक्षा थोडी बिथली, पण लगेचच सावरत म्हणाली, ऑफिसमधल्या नेहाशी बोलत होते. एक प्रोजेक्ट आहे ना? सौरभच्या मनात शंका वाढू लागली. हे काहीतरी वेगळंच आहे. दुसऱ्या दिवशी सौरभने एक कठोर निर्णय घेतला. त्याने समीक्षाचा मागोवा घ्यायचं ठरवलं. दुपारी ऑफिसमधून लवकर निघून तो तिच्या मागे गेला. समीक्षा एका जुन्या, बंद पडलेल्या इमारतीत शिरली. त्याने आत डोकावलं आणि त्याचं रक्त गोठलं. तिथे समीक्षा एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलत होती. त्या व्यक्तीने सौरभला एकदा पाहिलं आणि लगेचच पळून गेला. सौरभने समीक्षाला पकडलं आणि जोरात विचारलं, हे काय चाललंय? आणि तो माणूस कोण होता? समीक्षा घाबरली होती. तिने हळू आवाजात उत्तर दिलं, सौरभ, मी तुला हे लपवायचं ठरवलं होतं. पण आता सांगते, तो माणूस माझा भाऊ आहे. आणि तो गुन्हेगारांच्या टार्गेटवर आहे. सौरभच्या डोक्यावर टणक घाव बसावा तसं झालं. भाऊ? पण तुझा भाऊ तर? हो, तो सगळ्यांसाठी मेला आहे. पण खरं तर तो जिवंत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने माझ्याशी संपर्क साधला. तो मोठ्या संकटात आहे सौरभ. त्याला वाचवायचंय. सौरभच्या मनातले सगळे कोडे सुटत होते. पण खरी लढाई तर आता सुरू झाली होती. समीक्षा आपल्या भावाला वाचवण्यासाठी धडपडत होती, आणि आता सौरभही त्या अंधाऱ्या रहस्याच्या भोवऱ्यात ओढला गेला होता. सौरभच्या मनात अजूनही शंका होत्या. समीक्षाने सांगितलेलं खरं होतं का? तिचा भाऊ जिवंत असण्याचं आणि गुन्हेगारांपासून लपण्याचं कारण काय असावं? समीक्षा अजूनही घाबरलेली होती. तिने सौरभचा हात धरत सांगितलं, सौरभ, मी तुला हे आधीच सांगायला हवं होतं, पण मला भीती वाटत होती. माझा भाऊ, सिद्धार्थ, तो एका मोठ्या प्रकरणात अडकला होता. काही महिन्यांपूर्वी त्याला मेलेलं घोषित करण्यात आलं. पण खरं तर तो लपून राहतोय. त्याच्या मागे काही लोक आहेत, जे त्याला मारण्याच्या तयारीत आहेत. सौरभला आता गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या होत्या. पण हे लोक कोण आहेत? आणि त्याला मारण्यामागचं कारण काय? समीक्षा काही बोलणार तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने पटकन उचलला. दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ होता. त्याचा आवाज घाईघाईचा होता, समीक्षा, मी फार अडचणीत आहे. माझा ठावठिकाणा कोणाला तरी समजला आहे. मला लवकर इथून हलायचंय. समीक्षाने भीतीने सौरभकडे पाहिलं. सौरभने तिच्या हातातून फोन घेतला. सिद्धार्थ, कुठे आहेस तू? आम्ही तुझ्या मदतीला येतो. नाही, इथे येऊ नका. हे लोक कोण आहेत, याचा तुम्हाला अंदाजही नाही. ते कुठपर्यंत पोहोचले आहेत, मला माहीत नाही. मी काही दिवसांपूर्वी एका मोठ्या घोटाळ्याचा पुरावा मिळवला होता. आणि म्हणूनच माझ्या जीवाला धोका आहे. सौरभ काही बोलणार, तोच अचानक फोन कट झाला. सौरभ आणि समीक्षा घाईघाईने गाडीत बसले आणि सिद्धार्थ जिथे लपून होता, तिकडे निघाले. त्या जुन्या इमारतीच्या आसपास पोहोचल्यावर त्यांना काहीतरी संशयास्पद जाणवलं. एक काळ्या रंगाची SUV गाडी समोर उभी होती. 2 माणसं आत बसलेली दिसत होती, जणू काही कुणाची वाट पाहत होती. सौरभने गाडी थोडी दूर लावली आणि समीक्षाला गाडीतच थांबायला सांगितलं. मी बघून येतो. काही गडबड वाटली तर लगेच इथून निघ. सौरभ हळूच त्या इमारतीकडे गेला.
तिथे शुकशुकाट होता. वरच्या मजल्यावरून एका खोलीत मंद प्रकाश झळकत होता. तो झपाट्याने वर गेला आणि दरवाजा हलकासा ढकलला. आतल्या खोलीत सिद्धार्थ बसलेला होता. त्याच्या कपाळावर घाम होता आणि तो लॅपटॉपमध्ये काहीतरी बघत होता. सिद्धार्थने घाबरून पाहिलं, पण सौरभला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आशेचा एक लखलखता किरण उमटला. सौरभ, लवकर ये. मला मदत कर. मी त्यांच्यावर पुरावे मिळवलेत. जर हे पुरावे बाहेर गेले तर अनेक मोठे चेहरे बेनकाब होतील. पण ते लोक माझ्या मागे आहेत. सौरभ त्याच्या जवळ गेला. हे कोण आहेत? सिद्धार्थ काही बोलणार तेवढ्यात अचानक बाहेर पायऱ्यांवर कोणाचे तरी वेगाने चढण्याचे आवाज आले. कोणीतरी जबरदस्तीने दरवाजा लाथाडला. तुमच्याकडे वेळ नाहीये. निघायची तयारी करा. सिद्धार्थ किंचाळला. गोळ्यांचा वर्षाव. सौरभने लगेच खिडकीतून खाली पाहिलं. 3-4 माणसं हातात बंदुका घेऊन आत घुसण्याच्या तयारीत होती. समीक्षा, पटकन गाडीतून निघून जा. सौरभने जोरात ओरडलं. बाहेरून गोळ्या झाडण्याचा आवाज आला. खोलीच्या काचांवर फटाके वाजावेत तशा बंदुकीच्या गोळ्या आदळत होत्या. सिद्धार्थने पटकन आपला लॅपटॉप उचलला आणि त्याने एक USB ड्राईव्ह सौरभच्या हातात दिली. हेच माझं शेवटचं अस्त्र आहे. हे कुणाकडे पोहोचलं तरच मी वाचू शकतो. सौरभने ड्राईव्ह घट्ट पकडला आणि सिद्धार्थला घेऊन मागच्या जिन्याने बाहेर पळाला. समोरून 2 गुंड धावत येत होते. सौरभने धाडसाने एका गुंडाला जोरात ढकलून दिलं, तर सिद्धार्थने दुसऱ्याच्या पायावर जोरात लाथ मारली. समीक्षा गाडीत बसून धडधडत्या हृदयाने सगळं बघत होती. सौरभ आणि सिद्धार्थ धावत येत होते आणि त्यांच्या मागे ते गुंड होते. समीक्षाने इंजिन सुरू केलं. सौरभ आणि सिद्धार्थ गाडीत बसताच तिने गाडी वेगात पुढे सुसाट सोडली. त्यांच्या मागे ती SUV होती. ती वेगाने त्यांच्या दिशेने येत होती. ते सोडणार नाहीत. सिद्धार्थ घाबरत म्हणाला. सौरभने समीक्षाकडे पाहिलं. गाडी पूर्ण वेगात घे. मुंबईत पोहोचायचंय. ही USB कुणाला तरी सुरक्षितपणे द्यायची आहे. SUV मधून गोळ्या झाडल्या जात होत्या. समीक्षाने अचानक गाडी उजवीकडे वळवली. मागची गाडी थोडी घसरली. त्यांना काहीसं अंतर मिळालं. सौरभने फोन काढून एका मित्राला कॉल केला. मल्हार, मदतीची गरज आहे. आम्हाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवायचंय. मल्हार हा पत्रकार होता. तो अशा प्रकरणांत अनेकदा मदत करत असे. तुम्ही कुठे आहात? मुंबईला पोहोचतोय पण मागे लागलेत. चिंता करू नका. एक जागा पाठवतो. तिथे थांबा. आणि मी तुला सांगतोय ती USB कुणाकडेही देऊ नकोस. त्यावर मोठे लोक आहेत. सौरभच्या मनात आता भीती वाढली. हे फक्त गुंड नाहीयेत. यात मोठी मंडळी आहेत. SUV अजूनही पाठलाग करत होती. त्यांना कुठेतरी वळसा घालून त्या गुंडांना चुकवायला लागणार होतं. पण त्याच वेळी एक मोठं रहस्य उघड होण्याच्या मार्गावर होतं.